काळे काळे ढग मस्तपैकी साचलेले आणि कोल्हापूरच्या मस्त रस्त्यावरती आहोत आपण आणि सुसाट गाडी चाललेली आहे. समोर बघू शकता आपला साताऱ्याचा घाट. आधीच ट्रॅफिक जायला आहे आणि आनंद काय असो तर कोल्हापूरला आल्यावरती सीएनजी मिळणार. अजून 5 तासाचा ट्रॅव्हलिंग बाकी आहे, विचार करा. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम टू अवर 3000 किलोमीटर रोड ट्रिप. आणि आता आपण आहोत ते खेड शिवापूर जो नाका आहे ना, तर तिथेच आहोत. मागे बघा टोल नाका होता, तो क्रॉस केला आणि आता पुढे आलो आहे आणि आता इथे सीएनजी मिळतं. सीएनजी मिळालं तर आता इथून आपला पुढचा प्रवास सुरू करायचा आहे. पण आम्ही घरून निघालेलो ना ते रात्री 11:30ला निघालो. ओके. आणि मग रात्रभर प्रवास चालू होता आणि इथे 4 वाजता आलेलो. सीएनजी वगैरे भरला आणि मग झोप अनावर झाली आणि मस्त झोपलो. आता 7-7:30 झालेले आहेत आणि जरा झोप पण कंप्लीट झाल्यासारखी झाली आहे. चहा पण मारली आहे आणि चांगलाच दिवस उजाडला आहे आणि थोडं हवेमध्ये थंडावा पण आहे आणि बऱ्याच ठिकाणी पाऊस पण पडतो आहे. तर प्रवासाची सुरुवात तर छान झालेली आहे. सिटीचं ट्रॅफिक सगळं मागे राहिलेलं आहे, लोणावळ्याच्या घाटातला म्हणा किंवा पुण्याचं. आणि आता पुढचा प्रवास आपण सुरू करूया. निघूया, चला प्रेरणा. यस, चला. सो बघा, आपला पुणे बँगलोर एक्सप्रेस हायवे पुन्हा सोडलं आहे, त्याच्यामुळे बरं वाटतं आहे. आता पुण्यामध्ये ट्रॅफिक लागलं असतं ना तिथेच अडकून पडलो असतो. पण आता पुढे रस्त्याला बऱ्यापैकी गाड्या आहेत आणि रस्त्याचं जरा काम पण चालू आहे. तर या रस्त्याने मी एकदा गेलो होतो आपण, तर ते म्हणजे हंपीला गेलो तेव्हा पण आपण जरा मोस्टली रात्रीचाच प्रवास केला. पण आता हा जरा अजून जास्त प्रवास आहे. आता इथून नाही म्हणता एक 15 तासांचा प्रवास अजून पण बाकी आहे आणि नंतर मग लंच वगैरे डिनर वगैरे मिळून इथून थोडे वेळ वाढेल. तर जास्त वेळ नको काढूया, या प्रवासाला सुरुवात करूया. आणि जसं तुम्हाला म्हटलं की पुणे बँगलोर एक्सप्रेस वरती जोरदार काम चालू आहे. तर या एक्सप्रेस वे अजून एक्सपांड करतायत. म्हणजे कसं आहे की पुणे आणि बँगलोरचं जे अंतर आहे ना ते अजून जरा कमी होईल. ते होईल तेव्हा होईल, पण आपलं तरी अंतर वाढलेलं आहे. आता रात्री जेव्हा आम्ही आलो ना तर खेड शिवापूरला, तेव्हा हे अंतर ना 14-20 दाखवत. आता ते 17-18 झालंय. ऑब्व्हियसली दिवस आहेत, आता ट्रॅफिक असणार. रात्रीचं ते अंतर कमी दाखवत. तर बराच वेळ लागणार आहे. आता तर म्हणजे दाखवत आहे की रात्री 12:30ला गुगल मॅप नुसार आपण बँगलोरला पोहोचणार आहोत. पण याच्यामध्ये लंच आहे, डिनर आहे. ओके. आता ब्रेकफास्ट पण करायचा आहे, त्याच्यामुळे फुरसत आहे. मला असं वाटतं रात्र दिवस असेल, माहिती नाही आता. आणि प्रवास पण आपला हळूहळू करायचा आहे, आपल्याला काही घाई नाहीये. ओके. सो आरामात करणार आहोत आपण. तर काम चालू आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक पण असणार आहे आणि दिवसा ट्रॅफिक असणारच, त्याच्यामुळे आपण गाडी पण आरामात चालवली पाहिजे. तर बघा, मस्त डावीकडे सूर्य उगवतोय. तर उगवत्या सूर्याच्या साक्षीने आपल्या रोड ट्रिपला सुरुवात झालेली आहे. आणि बघा, आता भोर आलाय, भोर. आणि तुम्ही बघू शकता ठिकठिकाणी असं ब्रिजचं काम चालू आहे. गुगल मॅप वरती ना असं गोल रेड सर्कल आणि त्याच्यावरती मायनसचं चिन्ह आहे. तर अशी बरीच मायनसची चिन्ह आहेत. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं ब्रिजचं काम चालू आहे. म्हणजे हे जे छोटे छोटे पण गावं आहेत तर त्यांना पण बायपास करून वरतूनच जाण्याचा प्लॅन आहे. त्याच्यामुळे बघू शकता मी जिथे जातो तिथे ते रस्त्याचं काम चालू होतं, असं झालेलं आहे. मी मुंबई गोवावरून हायवेवरून प्रवास करायचो, ते काम चालूच आहे. आज इकडे आलो होतो, इकडे पण काम चालू केलंय. सो कन्स्ट्रक्शन. सो आता आम्हाला ब्रेकफास्ट करायचा आहे, पण आम्ही आता ब्रेकफास्ट नाही करणार, कारण मध्ये आता साताऱ्याचा घाट आहे, साताऱ्याच्या अलीकडे. तो आपण घाट वगैरे चढूया, खाली उतरूया आणि मग पुढे ब्रेकफास्ट करू ना प्रेरणा. ओके. आणि या रस्त्याला गाड्या खूपच आहेत, म्हणजे एवढ्या गाड्या आहेत ना. सो इमॅजिन करा, 14 तास जे दाखवत होतं 14 तास 20 मिनिटं तर डायरेक्ट 17 तास 20 मिनिटावरती गेलं. 3 तास ट्रॅफिक मध्येच इन्क्रीज झाले. तर मे बी रात्री ते जरा कमी होतील ना. हा, कारण आपण बँगलोरला उशिरा पोहोचतोय ना, तर त्याच्यामुळे मग तिथलं पण सिटी मधलं पण थोडं ट्रॅफिक जरा कमी होईल. लेट्स सी. आपण चाललोय ते ऍक्च्युली प्रेरणाची एक फ्रेंड आहे, तो तिच्याच घरी चाललोय आणि उद्या तरी रिलॅक्स डेच आहे, कारण प्रेरणाचे काही फ्रेंड्स पण आपल्याला तिकडेच भेटायला येणार. मग काय नाही, गप्पा मस्ती, टाइमपास. ओके. तर त्याच्यामध्ये उद्याचा दिवस निघून जाईल आणि त्यानंतर मग संडेला आपण निघू पुढच्या प्रवासाला, म्हणजे उटीसाठी. तर तसा काहीचा प्लॅन आहे. पण आम्ही तरी बघा, गाड्याच गाड्या, ट्रॅफिकच ट्रॅफिक. 3 प्रवास करत होतो ना तर त्यावेळी बिलकुलच गाड्या नव्हता. सुसाट आलो, सुसाट. मस्त मजा आली. फक्त ॲज युज्युअल आपलं घाटामध्ये, म्हणजे लोणावळ्याच्या घाटामध्ये प्रचंड ट्रॅफिक लागला. हा, म्हणजे 2-3 गाड्या बंदच पडलेल्या आणि अजून गरम हवा वगैरे निघत होती बोनेट मधून आणि मे बी क्लच प्लेट वगैरे पण उडाला. आणि एवढा जाम ट्रॅफिक होतं ना, कधी एकदा त्या ट्रॅफिक मधून बाहेर पडतो असं झालं. सगळे मोठे मोठे ट्रक. हा, सगळे मोठे मोठे ट्रक. तर कधी एकदा तो मिसिंग लिंक रेडी होते ना, त्याची वाट बघतोय मी. त्याच्यामुळे त्या मिसिंग लिंक मुळे ना आजकाल मुंबई पुण्या रस्त्यावरून रात्रीची गाडी टाकायला, दिवसाची गाडी टाकायला तसा कंटाळाच येतो. ओके. कारण स्पेशली त्या झोनमध्ये जे ट्रॅफिक होतं त्याच्यामुळे. तुम्हाला तर काय अपडेट आहे, मिसिंग लिंक कधीपर्यंत कम्प्लीट होते? तर तुम्हाला माहिती असेल
तर मला कमेंट करून नक्की सांगा. मध्ये ना एकदा गडकरी साहेबांचा व्हिडिओ बघितलेला, तर ते सांगत होते की ज्यावेळी त्यांनी मुंबई पुणे एक्सप्रेस वे बांधला ना, तर त्याच वेळी त्यांची इच्छा होती म्हणजे हा 6 लेन नाही तर हा 10 लेन बांधावा. कारण त्यांना असं वाटत होतं की आपण जे रस्ते बांधतो ना ते फ्युचरिस्टिक असले पाहिजेत. कारण त्यांना त्यावेळेच वाटत होतं की याच्यावरती प्रचंड ट्रॅफिक असणार आहे, त्याच्यामुळे मोठाच हायवे बांधला पाहिजे आणि त्याच्यामुळे मग ट्रॅफिक कमी होईल. सो त्यावेळी त्यांना नाही बांधता आला, बजेट कन्स्टंट होतं. पण मला असं वाटतंय की त्यांनी तो त्यावेळी विचार केला ना, तसंच काहीसा विचार आता मुंबई गोवा हायवेबद्दल पण करावा लागणार आहे. कारण तो आहे 4 लेन आणि द मुवमेंट तो जेव्हा रेडी होईल, जेव्हा पण 2 वर्षात, तेव्हा हे सगळे गोव्याकडे जाणारे मोठमोठे ट्रक आहेत ना, ते पुणा कोल्हापूरने जातात, ते त्या रोडने जायला लागतील. कारण तो शॉर्टेस्ट रूट आहे आणि त्यामुळे मग तिथे पण ट्रॅफिक वाढेल, स्पेशली घाटामध्ये. ओके, परशुराम घाट म्हणा किंवा छोटे छोटे आपल्या भोसते घाट म्हणा, कशेडी टनेलमधून तर आपण निघून जाऊ, त्यामुळे कशेडी घाट लागणार नाही. मला असं वाटतं फ्युचरिस्टिकलीच रस्ते बांधले पाहिजेत. 10 वर्षाचा, 15 वर्षाचा, 20 वर्षाचा विचार करू की गाड्या वाढणार आहे, ट्रॅफिक वाढणार आहे. आणि बघा इकडे समोरचं तुम्ही बघू शकता, गाड्या तर आहेतच. वातावरण छान आहे एकदम. ओके, अजून काय उन्हाला सुरुवात झालेली नाहीये. आणि बँगलोरमध्ये पण पाऊस दाखवत होता ना. ओके, सो आहे पाऊस. यस, पडतोय, आला तर एकदमच भरपूर जोरात आहे पाऊस, नाहीच असं. सो आता आम्हाला जो एक रूट दाखवत होता ना, तो होता तो पंढरपूर मार्गे. तो आम्ही काय तो पंढरपूर मार्गे रूट घेत नाहीये. वी विल स्टिक टू पुणे बँगलोर एक्सप्रेस वे. तर आता परत एकदा ड्युरेशन वाढेल, कारण तो जरा शॉर्टकट रूट होता. आणि म्हणजे साताऱ्यावरून पण तुम्हाला जाता येतं बँगलोरला, पण काही किलोमीटर वाढतात त्याच्यामध्ये. आता इकडे फक्त ट्रॅफिक म्हणजे नंबर ऑफ आवर्स वाढतील आता, कारण आपण आता या रूटने चाललो आहे. तर काय करायचं पण सोलापूर मार्गे जायचं का? रस्ता चांगला आहे सोलापूरचा. हा ना, त्याच्यामुळे सरळ आहे ना आणि रस्ता पण मोठा ना तिथला. पण नको, आपण विल स्टिक टू आपला सातारा कोल्हापूर रस्ताच. ओके, याच रस्त्याने राहूया आपण. थोडे किलोमीटर तिकडे जास्त आहेत आणि इकडे ट्रॅफिक जास्त. सो समोर बघू शकता आपला साताऱ्याचा घाट. आधीच ट्रॅफिक झालेला आहे बऱ्यापैकी आणि घाटामध्ये पण बऱ्यापैकी ट्रॅफिक दिसतंय. सो मला तर वाटतं थोडं आम्ही चूक केली. रात्रीचा ना हा घाट चढून गेला पाहिजे होता, ट्रॅफिक कमी लागलं असतं आम्हाला आणि साताऱ्याला जाऊन थांबलो असतो तर बरं झालं असतं. कारण पण झोप पण येत होती, त्याच्यामुळे मग जास्त स्ट्रेच नाही केला आणि झोपून घेतला. पण आता बघा ना, बरेच ट्रक दिसत आहेत वरती आणि ट्रक हळूहळू चढतात. मला असं वाटतं या ट्रकमुळेच हे सगळं जे ड्युरेशन वाढलंय ना तेच. पण तुम्हाला काय वाटतं की आपला जो पुणे बँगलोर एक्सप्रेस हायवे आहे तर त्याच्यावरती येताना टनेल आहे आणि जाताना मात्र घाट चढून जावा लागतो. तर त्याच वेळी अगेन लॉंग टर्म प्लॅनिंग केलं असतं तर समजा दोन्ही साईडने टनेल झाले तर काय म्हणता बरं झालं असतं ना. भरुकन आपण साताऱ्याला पोहोचलो असतो, जशी येताना आपण साताऱ्यावरून पुण्याकडे येतो तसं, आणि प्रेरणा पण खुश झाली असते. हा प्रेरणा, तेच ना. सो या चला आता घाट चढायला सुरुवात करूया. आणि ठिकठिकाणी बोर्ड लावलेले आहेत की एक्सप्लोर प्रिस्टीन नेचर विथ अस महाबळेश्वर, महाराष्ट्र. यस, रानगवा दिसतोय, रानगवा. आता इथे रानगवे आहेत की नाही माहिती नाही. आहेत इथे पण वन्य प्राणी प्रमाण क्षेत्र. सो प्राणी तर आहे तिथे पण. सातारा वन विभाग सातारा. सो आता सातारा चालू झालेला आहे ऍक्च्युली. सो पण बघा ना किती गाड्या आहेत, काय माहिती नाही आजच सगळ्या गाड्या निघाल्यात की काय एवढ्या गाड्या. आणि फ्रायडे, पण आज फ्रायडेला सुट्टी कुठे आहे? सकाळी सकाळी फ्रायडे कुठे? पण काही लोक सुट्टी घेऊन महाबळेश्वरला जातात ना फ्रायडेला. नाही कसं वन डे तरी हवा ना महाबळेश्वर मध्ये स्टे. दॅट इज रिझन. तुम्हाला काय वाटतं रिझन काय आहे? सो कमेंट करून नक्की सांगा. लोक आता मे महिना आहे, सुट्टी आहे. हा, ते अनुषंगाने पण चालले असतील विकेंडला फ्रायडे सॅटर्डे संडे. आता हे ट्रॅफिक कुठपर्यंत राहणार माहिती ना, तर लेट सी. घाट आता आपण पटापट चढून घेऊया. बघावा या टोल नाक्यावरती एवढा वेळ गेलाय ना, एवढं स्लो काम चाललंय ना साताऱ्याच्या आधी, काय माहिती नाही. गाड्या पासच नाही होत, काय गाड्या काय खूप नाही आहेत. तुला मेन रिझन काय वाटतं प्रगत? काय ETC टॅग लावून इथे काय फायदा नाहीये. मेन तर आहे की ETC टॅग ज्यांचे आहेत बाबा त्यांना तरी लाईन क्लिअर करून द्या ना. ज्यांचे नाही आहेत ETC टॅग त्यांना काय ते आर्ग्यू करत राहू दे. किंवा ज्या स्पेशल लोकांच्या ज्या गाड्या आहेत ना की ज्यांना ETC टॅगची वगैरे गरज असते, मला असं वाटतं ज्यांना कागद दाखवून किंवा ज्यांना काहीतरी स्पेशल ID कार्ड दाखवून ना त्याच्यासाठी एक वेगळी लाईन करा. आणि नंतर मग टोलवाले आणि त्यांच्यामध्ये ना काय ती उज्जत त्या लेनमध्ये होत राहू दे. ओके, आणि
कारण ETC टॅगवाल्यांच्या लाईन मध्ये हे लोक येतात आणि आणि त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट होत राहते आणि मग त्याच्यामध्ये गोंधळ चालू होत राहतो की नाही कागद हे ते आम्हाला टोल माफ करा आणि हे अडकून पडतात ज्यांचा ETC टॅग आहे ते. आता पण तसंच चालू होतं. उगाच इथे 10-15 मिनिटं गेली अननेसेसरी. काहीच ट्रॅफिक तर काहीच नव्हतं. म्हणजे हार्डली 12 गाड्या होत्या प्रत्येकाच्या समोर. तर आता सातारा जास्त नाही 14 किलोमीटर वरती आहे. राजधानी सातारामध्ये तुमचं ऑलमोस्ट स्वागत आहे. तर आता इथेच ब्रेकफास्ट करायचा पुढे जाऊन हा प्रश्न पडलेला आहे. पण बघूया आता. बघा तुम्ही बघू शकता जरा कोवळं ऊन पण आहे आणि मगाशी आम्ही बघितलं त्याप्रमाणे सातारामध्ये बऱ्यापैकी धुकं दिसत होतं ना. हो ओके. सो आणि मध्ये मध्ये तुम्ही बघू शकता रस्त्याच्या दुतर्फा थोडीफार हिरवळ आता ऑलरेडी आलेली आहे. म्हणजे इकडे थोडाफार पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामुळे हिरवगार वाटतंय. आणि जसं आम्ही प्रिडिक्शन बघत होतो तर बँगलोरमध्ये पण थोडाफार पाऊस आणि उटीमध्ये तर चांगलाच पाऊस आहे 3 दिवस. म्हणजे आज शुक्रवार शनिवार रविवार. सो बाय द टाइम आम्ही उटीला जाऊ तेव्हा छानच हिरवगार झालेला असेल असं एक्सपेक्ट करू शकतो आपण. आणि याच्या आधी पण थोडा पाऊस पडलेला होता. सो बघूया कसं काय वातावरण असणार आहे उटीमध्ये. आम्ही गेल्यानंतर मात्र पाऊस नको, थोडाफार असला तर चालेल. म्हणजे कसं एक्सप्लोर पण करता येईल आणि पावसाचं पण वातावरण एन्जॉय करता येईल. पण कुर्गला तर भरपूर पाऊस होता. काल रात्री चेक केला तर म्हणजे विजा कडाडून वगैरे पाऊस पडत होता. मालवणला पण तशीच परिस्थिती आहे. मालवणला तर लाईट गेली आहे. 2 दिवस व्हायला आले अजून लाईट आलीच नाही आणि अजून पण काही गॅरंटी नाही कधी लाईट येईल ते. पर्यटकांचा भरपूर खोळंबा झाला. मालवणमधून सगळे पर्यटक निघालेले आहेत. ओके. कारण लाईट नसली तर मग कसं पाण्याचे पण प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होतो. पाणी नाही लाईट नाही तर मग ऑब्व्हियसली कस्टमरना इश्यू तर होणारच. ओके. सो त्याच्यामुळे काही बुकिंग्स कॅन्सल वगैरे पण होत आहेत. बरंच रिफंड पार्शल रिफंड ते पण चाललंय. सो पार्ट ऑफ हॉस्पिटॅलिटी बिझनेस. मला असं वाटतं जी पर्यटन स्थळं आहेत तर तिथे कुठे ना कुठेतरी याचा नक्कीच विचार केला पाहिजे की जसं मालवणसारखं शहर आहे तारकर्ली देवबाग जिथे मोठ्या प्रमाणात पर्यटन आहे तिकडची लाईट तरी लवकरात लवकर रिस्टोर करण्यात आली पाहिजे. कारण हाच सीझन असतो ऍक्च्युली आणि सीझनच्या वेळी जर असं काही होत असेल की लाईटच गेली 2-2, 3-3 दिवस 2-3 तास सगळेच जण समजून घेतात की लाईट गेली आहे. पण जर 2-3 दिवस गेली तर मग सगळाच खोळंबा होतो आणि कुठे ना कुठेतरी जी पर्यटन स्थळं असतात त्यांच्या इकॉनॉमीवरती पण त्याचा खूप जास्त इम्पॅक्ट पडतो. मी असं नाही म्हणत आहे ऑब्व्हियसली वादळ झालं आणि त्यानंतर लाईट जाऊ शकते पण वादळ तर मुंबईमध्ये पण होतं पण मुंबईची लाईट स्टोर होते मग मालवणचीच का नाही होऊ शकते. ओके. असा पण प्रश्न आहे ना. सो या बेसिक गरजा आहेत रोड लाईट ओके वॉटर. तर त्याच्या तरी प्लॅनिंग नीट झाला पाहिजे. आणि आता तरी बघा रस्ता तसं आपला सुसाट आहे पण वेळ तर लागणार आहे आपल्याला. ओके. सो आताच आम्ही चेक केलं प्रेरणाच्या फ्रेंड बरोबर की रात्री लेट नाईट पोहोचलो तर सोसायटीमध्ये वगैरे तर काही इश्यू नाही आहे. सो शी सेड ओके ना प्रेरणा. तर कारण आता इथेच दाखवत आहे 12:30 तर 12:30पर्यंत तर काय पोहोचणार नाही आम्ही. कारण आता ब्रेकफास्ट आहे लंच आहे डिनर आहे आराम आहे. कारण एवढं स्ट्रेच करून 16 तास अजून चालवायचं तर काय एकदम काय वन ग्लो मध्ये तर जाणार नाही. ते पण बघा डोंगर फोडून ठेवलाय. रिझन मला माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे का डोंगर कशाला फोडत आहे तो. सो हॉटेल दक्कन काय करूया प्रेरणा कुठे ब्रेकफास्ट करूया. ओके. ऑन द वे. तू लक्ष ठेवा आता फक्त कारण आता ऑलरेडी वाजल्यात किती 8:20 झाल्यात. मला वाटतं 9 पर्यंत तरी आपण ब्रेकफास्ट करूया. आणि फायनली आपण पोहोचलो ते कराडमध्ये. आणि कराडमध्ये बघा हे हॉटेल जय श्रीराम म्हणून आहे तर तिकडे थांबलो आहे. ओके. देवाचंच नाव घेतलं डायरेक्टली आणि गर्दी पण भरपूर आहे पण ऑर्डर पण देतात फटाफट. मला असं वाटतं गर्दी आहे कारण चव चांगली असेल. लोकल हॉटेल आहे आणि एकदम मेन रोड टचच आहे म्हणजे हायवे टचच आहे. तर बघा आपल्याकडे मस्तपैकी साधा डोसा आहे आणि आता कटवड्याची वाट बघतोय. मी कटवडा मागवला तिथे बरेच जण कटवडा मागवत होते म्हणून. ओके. तर या आता पटापट खाऊन घेऊया. सो प्रेरणा कसा होता ब्रेकफास्ट. हां पोट भरून ब्रेकफास्ट केलेला आहे. ओके. तर आता मला असं वाटतं लंच एकदम उशिरा केलं तरी चालेल कारण आम्ही 2 साधे वडे घेतलेले 2 आम्ही 1 प्लेट कटवडा घेतलेला आणि 2 साधे डोसे घेतलेले त्याच्यामुळे पोट चांगलंच भरलं आहे. गेलं चला आता. येस तुम्ही येऊ शकता जय श्रीराम हॉटेल रेस्टॉरंट कराड. ओके. जस्ट सर्च करा हायवे टचच आहे. तर चला आता निघूया आता पुढच्या प्रवासाला. सो आता कराडमधून बाहेर पडतो आणि कराडमध्ये तुम्ही बघू शकता मस्तपैकी ब्रिजचं काम चाललेलं आहे. आय थिंक कराडचा आधी पण ब्रिज होता तो तोडून आता नवीन ब्रिज बनवला जातोय आणि हा तर एकदमच मोठा भव्य दिव्य ब्रिज वाटतोय. बघा ना काम जोरात चालू आहे त्याच्यामुळे जरा आता थोडं ट्रॅफिक आहे कराडमधून बाहेर पडताना आणि दॅट इज द रिझन मला असं वाटतं की तो जो विजयपूरचा रोड आहे ना किंवा विजापूरचा रोड तर तो दाखवला जातोय. पण बघूया आपण काय पुणे बँगलोर जो हायवे आहे आपला मेन वाया कोल्हापूर जाणार तो सोडत नाही आहे. आपण आपलं बेळगाव हुबळी असं करतच जाऊ.
ओके, तर थोडं बेटर वाटतंय मला, कारण रस्ता माहिती आहे आणि कसं लॉंग डिस्टन्स आहे, त्यामुळे मेन हायवेनेच गेलं कधी पण चांगलं. ओके, कारण तो रस्ता हॉस्पिटलवरून वगैरे जातो, सो बेटर आहे की याच रूटने चालत राहूया, कारण या रूटला वर्दळ आहे, माणसं आहेत, गाड्या आहेत, तर त्याच्यामुळे फक्त वाट बघतो ते आपण कराडमधून बाहेर पडायची. तर बाहेर पडलो की मग ट्रॅफिक थोडं कमी होईल आणि मग कोल्हापूरचं ट्रॅफिक. हां, मग कोल्हापूरचं ट्रॅफिक ठीक आहे. अजून सुद्धा यस पडू आता थोडाच वेळ बाहेर वाटतं. सो बघा, आपला कराडवरून पुढचा प्रवास सुरू झालेला आहे आणि कोल्हापूरच्या मस्त रस्त्यावरती आहोत आपण आणि सुसाट गाडी चाललेली आहे. पण कराडमध्ये जो ब्रिज बघितला ना, अरे काय ऑसम ब्रिज होता. जे एवढा भव्य दिव्य ब्रिज आहे, त्याचं काम पण खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. ओके, आणि फटाफट पण करतायत. ओके, आणि मला सिरियसली वाटतं ज्या कंपनीज किंवा जे कॉन्ट्रॅक्टर इकडे पुणे बँगलोर रस्त्यावरती काम करत आहेत, तर त्यांना कोकणामध्ये कधी संधी का नाही दिली. कारण चिपळूणचा, लांजाचा ब्रिज बनतोच आहे. ओके, मध्ये ते माणगावच्या वगैरेचे पण ब्रिज बनतातच आहेत. हे तर एकदम साधे सरळ सोपे ब्रिज आहेत, तर त्याला पण एवढा वेळ लागतो ना. सो आय विश इकडचे कॉन्ट्रॅक्टर किंवा इकडच्या कंपनीज आहेत ना, ते तिकडे जातील आणि सगळे ब्रिज वगैरे कम्प्लीट करतील आणि मुंबई गोवा हायवेचं काम कम्प्लीट करतील. आता तरी आमचं पहिल्यांदाच 12 तासाच्या खालती आलंय ड्युरेशन. ओके, तर त्यामुळे हायचं वाटायला लागलं. 12 तास म्हणजे कसं जरा आवेगात वाटायला लागतं. 12 तासाची आपल्याला सवय आहे काय मुंबई गोवामुळे. आणि सरळ आहे रोड. हा, सरळ आहे रोड. ओके, थोडं तर मध्ये मध्ये फक्त ट्रॅफिक लागलं तर, बाकी काय नाही. रस्ता तसा चांगलाच आहे, डायव्हर्जन्स आहेत आणि पण डायव्हर्जन्स मधून पण रस्ते चांगले आहेत. ओके, खड्डेमय नाही आहेत, त्याच्यामुळे कसं कोकणातल्या व्यक्तीला तर चांगलंच वाटणार. ओके, आमच्याकडे डायव्हर्जन आलं म्हणजे याला खडखड असाच होता याला. पण इथे आता मी डायव्हर्जन वरून चाललोय ऍट प्रेझेंट. पण बघा, डायव्हर्जन असलं ना तरी रस्ता चांगला आहे, स्मूथ आहे. आणि या सो बघा, रस्त्याच्या दुतर्फा काम चालू आहे. काय ठिकाणी हे जुनंच सिमेंटीकरण आहे वाटतं की नवीन आहे, मला माहिती नाही. ऍक्च्युली नवीन सिमेंटीकरण आहे वाटतं. पुढचा जुना रस्ता डांबरी होता का, मला पण एवढं अपडेट नाही आहे, तर तुम्हीच मला कमेंट करून नक्की सांगा. पण बघा ना, केवढा वाईडन करतायत. मला असं वाटतंय हा एक 4 लेन 8 लेन हायवे वगैरे असेल मला वाटतं. सुपर एक्सप्रेस हायवे वाटतं. त्यामुळे गाड्या तर एवढ्या सटासट जातील ना, आणि ड्राईव्ह करताना मजा येते. आणि आम्ही ठरवलेलं की म्हणजे नाही जायचं सोलापूर आणि विजापूर मार्गे, पण जायचं ते याच रस्त्याने, या पुणे बँगलोरने, कारण हाच रस्ता आम्हाला एक्सप्लोअर करायचा होता. आणि जाताना तर प्रश्न येताना तर आपण नाही येणार होता रस्ता, तुम्हाला माहिती आहे. आपण कोस्टल रूट घेणार. येस. ऍक्च्युली आपण या व्हिडिओमध्ये सांगितली नाही ना आयटनरी, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल आणि जर तुम्ही हाच व्हिडिओ बघायला, आपली ही जी रोड ट्रिप आहे 3000 किलोमीटरची, तर त्याच्यामध्ये आता इथून आपण बँगलोरला जाणार, बँगलोरवरून आपण उटीला जाणार, उटीवरून ऑन द वे आपण जमलं तर बांदीपूर नॅशनल पार्कला पण स्टे करणार आहोत. आणि नंतर मग उटी नंतर मग कुन्नूर नंतर मग वायनाडच्या त्या फेमस केव्ज आहेत, तर त्या पण आपण करणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग आपण जाणार आहोत ते कुर्गला, म्हणजे मेडिकरी. आणि कुर्गवरून मग आपण जाणार आहोत ते गोकर्णा, आणि गोकर्णावरून सावंतवाडीवरून मुंबई. ओके, सो असा टोटल हा 3000 किलोमीटरचा टोटल आपला प्रवास असणार आहे. तर बघूया, आज पहिलाच दिवस आहे. काल 11:30 वाजता आपला प्रवास चालू झाला आणि अजून पण चालूच आहे. अजून एक 12-13 तास तर अजून आपल्याला लागतील, इन्क्लुडिंग लंच, डिनर आणि थोडा ब्रेक. 14 तास पकडा, 14 तासात आपण पोहोचून जाऊ. आणि आनंद का असो तर कोल्हापूरला आल्यावरती CNG मिळणार. ओके, तर CNG मध्ये गाडी फुल केलेली आहे. आणि आता कोल्हापूरच्या जवळच आहोत. नंतर मग कोल्हापूर क्रॉस केल्यानंतर लागणार आहे ते कर्नाटका. आणि मग अजून तरीसुद्धा एक 11:30 तास दाखवत आहे. आणि 10:30 मला असं वाटतं 1-2 वाजेपर्यंत आपण पोचायला काहीच हरकत नाही आहे. अँड दॅट इज ओके. हां, आपण समोरचा म्हणजे मैत्रिणीला 4 वाजता सांगितलंय, पण 2-2:30 पर्यंत बोललो तरी काहीच हरकत नाही. येस, म्हणजे तिची पण झोप होईल, आमची पण झोप होईल. येस. चला निघूया. आणि वेलकम टू बेळगाव. ओके, सो बेळगाव तुम्हाला माहिती आहे खूप प्रसिद्ध तर आहेच. ओके, बरेचसे साहित्यिक आहेत बेळगाववरून. ओके, आणि बेळगावला ना कधीतरी येऊन राहायचं आहे आणि ना इकडचं फूड पण एन्जॉय करायचं आहे. पण आज तो काय दिवस दिसत नाही आहे. आम्ही तर काही रोड साईडच बघतोय, बेळगावच्या आतमध्ये जाऊन काही शोधणार नाही आहोत. ओके, पण तुम्हाला तर माहिती असेल बेळगावमधले चांगले जॉईंट्स जिथे जाऊन आपण चांगलं फूड खाऊ शकतो, तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे छोटं तर टाऊन नाही आहे, कम्पॅरेटिव्हली मेगा सिटीपेक्षा अशा सिटीज ना आवडतात असं वाटतात जराशे. म्हणजे तुम्हाला जे फॅसिलिटीज असतात स्पेशली सिनियर सिटीजनसाठी, म्हणजे तुम्हाला हॉस्पिटल्स म्हणा, तुम्हाला जे फूड वगैरे आहे तर ते पण तुम्हाला नियरबाय मिळून जातं. आणि तशी एक शांतता पण असते यासाठी. थोडं जरी तुम्ही आउटस्कटला वगैरे असाल ना, नोटीस केलं इथे टाक्यांचे कलर सगळ्यांचे एकच
बरीच मोठी आहे तशी सिटी बेळगाव. सो बघूया कधीतरी आपल्याला चान्स मिळाला तर आपण नक्कीच येऊ, एक दिवस स्टे मारू स्टे. आणि आपले कोण सबस्क्रायबर असेल बेळगाववरून तरी सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. धारवाड येस धारवाड आता येईल, आता वेळ तिथून कोणी असाल तर. बँगलोरू आता बरोबर 500 किलोमीटर आहे. बँगलोर 500 किलोमीटर. आताच मी प्रेरणाशी बोलत होतो आणि म्हटलं यार आता ऑलरेडी आपण ती क्लॉक केले पण ना 525 किलोमीटर क्लॉक केले. आणि आमचं गाव आहे मिडबाव ते दहिसर पासून 475 किलोमीटर वरती. पण गावाला पोहोचून नंतर मालवणला पण पोहोचलेलो होतो ऑलरेडी. सो एवढा प्रवास आपण ऑलरेडी केलेला आहे किलोमीटर वाईज. ओके ड्युरेशन वाईज म्हणाल तर आजले आहेत दुपारचे 3 के आणि आपण काल रात्री 11:30ला चालू केलं. आता 3-3:30 व्हायला आलेले आहेत. म्हणजे जवळजवळ आपण आता ट्रॅव्हल करतोय 16 तास ट्रॅव्हल चालू आहे. 16वा तास चालू आहे आता आणि याच्यामध्ये आपण 4 तास झोपलोय पण 12 तास आपण कंटिन्युअसली ट्रॅव्हल केलेलं आहे. सो त्याची एक मजा पण आहे. आय विश असाच रोड असता तर जसं आता हा जो रोड आहे ना तर मग अजून कमी वेळामध्ये आपला प्रवास झाला असता. पण ठीक आहे प्रत्येक वेळी पण कसं आहे की रोड होतोय, रोडची कामं करणं पण आवश्यक आहे. आता हा जो आहे तो डांबरी रस्ता आहे, आता होतोय तो सिमेंटचा रस्ता होता आणि वरती ब्रिज आणि तो सुद्धा एक्सप्रेस वे. ओके सो जसं आता समृद्धी एक्सप्रेस वे कसा आहे तसाच हा पुणे बँगलोर एक्सप्रेस वेच होणार आहे. आणि जसं मुंबई पुणे पण आहे तर म्हणजे मग मुंबई टू बँगलोर अंतर खूपच कमी होईल आणि पुणे टू बँगलोर अंतर पण. कारण आता कसं आहे की दोन्ही पण IT हब आहे. ओके पुणे पण IT हब आहे, बँगलोर पण IT हब आहे किंवा स्टार्टअप हब म्हणू शकतो. ओके सो प्युअरली IT हब नाही, IT हब तर आहेच पण स्टार्टअप हब पण आहे. सो त्या अनुषंगाने मला असं वाटतं कनेक्टिव्हिटी या 2 सिटीमध्ये असणं आवश्यक आहे. रोड झाल्यावर परत येऊ आपण. येस नक्की नक्की नक्की. ओके सो प्लॅन करू आपण. नंतर जर 10 तासावरती आलं तर नथिंग नाही. आणि टेक्निकली 10 तासामध्ये क्रॉस झालं पाहिजे. 1000 किलोमीटर जर अंतर आहे तर मी जसं तुम्हाला नेहमी म्हणत असतो चायनाच्या रोडचं एक्झाम्पल मी देतो. चायनाच्या कुठच्याही मेजर सिटीज ओके तुम्ही शांघाय टू बेजिंग टाका, बेजिंग टू दुसरी त्यांची कोणतीही सिटी टाका, जे मेन हायवेज आहेत ना त्या हायवेवरती ना 100 किलोमीटर पर आवर 100 किलोमीटर तुम्ही चालू शकता. शांघाय टू बेजिंग समजा अंतर 1000 किलोमीटर आहे तर ते 10 तासामध्ये कम्प्लीट होतं. मला असं वाटतं तोच क्रायटेरिया आता लावला पाहिजे सगळीकडे. आणि आपल्याकडे तर तसं म्हटलं तर ओव्हरऑल बऱ्यापैकी फ्लॅट लँडच आहे. काही ठिकाणीच असे डोंगर वगैरे आहे जिथे थोडा चॅलेंजिंग होतं. पण अदरवाईज इथे जिथे फ्लॅट लँड आहे तिथे तर म्हणजे 100 किलोमीटर पर आवरने गाड्या चालल्या पाहिजेत आणि डिस्टन्स कमी झाली पाहिजेत. त्या अनुषंगाने मी माझ्या गावाला 5 तासात पोहोचलो पाहिजे. पण ते ठीक आहे, या जन्मी तरी मला डिफिकल्ट वाटतं. बघू कधीतरी. पण आता तरी हा टचवूड थोडा चांगला रोड लागलेला आहे आणि असं बोलू नये पण कधी कधी नजर लागते. काय समोर काय येते ना माहिती असं मंदिर वाटतंय. म्हणजे मोठं मंदिर आहे वाटतं कसलं तरी. तुम्हीच कमेंट करून सांगा मंदिर आहे की पॅलेस आहे. हां तर लिहिलेलं आहे कन्नडमध्ये लिहिलेलं आहे ॲक्च्युली. काहीतरी युनिव्हर्सिटीचं वाटतंय ना ते. कर्नाटका इन्फॉर्मेशन. अरे IITच आहे. IITच आहे ना. मी म्हणाले मागे बोर्ड होता IIT. काम चालू आहे. आणि काय मस्त रस्ता आलाय बघा ना, एकदम सुसाट एकदम सिमेंटचा रस्ता आहे. आणि बघा इकडे 3 पदरी तिकडे 3 पदरी 6 पदरी रस्ता आहे. आणि वातावरण पण बघा बऱ्यापैकी ढगाळ झालेलं आहे. असं वाटतंय कधीही पाऊस पडू शकतो. जास्त नाही वाटल्यात, आता वाटल्यात 3:45. पण 3:45लाच बघा ना असं वातावरण आहे. असं वाटतं ऑन द वे आपल्याला पाऊस लागण्याची शक्यता आहे बँगलोर जाताना. तर बघूया. आणि आता कळलं की धारवाडच्या अलीकडे ना जरा थोडा असा रस्ता 1 लेन आहे. ओके म्हणजे खराब आहे कारण काम चालू आहे. पण धारवाडच्या पुढे रस्ता चांगला आहे. ओके सो होपसो तसं असेल काहीचं. आणि आता ते आम्हाला कळलं कारण आता एक CNG पंप लागलेला. कर्नाटकामध्ये पण बरेचसे CNG पंप आहेत. तर आम्ही तर म्हणजे आमची गाडी आता पूर्ण CNG वरतीच चालू आहे ना प्रणा. मुंबईपासून भरला आहे CNG वरतीच. पेट्रोल आम्ही टाकून ठेवलं आहे बॅकअपला कारण आम्हाला माहिती नाही ना CNG. पण आता या CNG पंपवाल्याला विचारलं तर तो म्हणाला की पुढे आता एक बांधापूर टोल नाका तर तिकडे पण एक CNG पंप आहे. धारवाडला पण CNG पंप आहे. सो या रोडला बरेच CNG पंप आहेत. जर CNG व्हेकल असेल तर नथिंग लाईक इट. तुम्ही CNG वरतीच ट्रॅव्हल करू शकता. ओके सो या आता लवकर धारवाड येईल. अजून काय प्रेरणाला भूक लागली नाही आहे ना तर प्रेरणाने बुक केलं असतं. पण लेट्स सी आता कुठे जेवायला मिळतं आम्हाला. कारण एक प्रॉब्लेम आहे फक्त स्नॅक्स काइंड ऑफ असं. हां तर मग रात्री डायरेक्ट डिनरच अर्ली डिनर करता येईल की 7-7:30ला डिनरच केला डायरेक्टली. तसं पण करता येईल. बघूया आता कसं काय ते कॉल घेऊया. पण
ॲटलिस्ट काहीतरी रेस्टॉरंट तर भेटलं पाहिजे, कारण जास्त रेस्टॉरंट नाही आहे या हायवेला. ओके, सो धारवाड अजून 49 किलोमीटर आहे. धारवाड गाठूया. आता वेळ झाली ती लंचची. लेट लंच आहे, 3:45 वाजले आहेत. आणि आता आम्ही चांगलं रेस्टॉरंट मिळालं, चिकन बिर्याणी ऑर्डर केली आहे. आता मस्तपैकी या पटापट खाऊन घेऊया. हे बराच वेळ झाला आहे, हा 2 लेन रोड तसाच आहे. ओके, सो आता जुन्या मुंबई गोवा हायवेचे सगळे स्किल्स वापरून मी ओव्हरटेक करतोय. ओके, जे स्किल्स आता जरा कुठे ना कुठेतरी कमी झालेले, पण आता पूर्ण ऍक्टिव्ह गेलेले आहेत आणि ओव्हरटेक करत करत बराच पुढे आलोय. बरेच ट्रक, बऱ्याच गाड्या टाकत. ओके, तो थोडं रिस्की असं जजमेंटचा प्रश्न आहे. ओके, पण ठीक आहे, तर करावं लागणारच होतं, नाही तर इथेच अडकून पडलो असतो मागे. नाही म्हणता मागे पण आपण 100 गाड्या सोडल्या. ओके, 100 गाड्या मागे टाकून किती सोडले आपण त्याच्याने गाड्या पण. तर लोडेड होते, त्यांच्या मागे राहिलो असतो तर राहायला इथेच थांबलो असतो. उबळीतच राहावं लागलं असतं. आता उबळी येत आहे, आता वाढ बघतोय की कधी हा 2 लेन रस्ता संपतोय. म्हणजे कसं आहे की ते आगीतून फुफटत पडण्यासारखं आहे. मग असे रस्ते मध्ये थोडे डायव्हर्जन्स होते, पण काम चालू होतं. आता इथे काम नाही आहे, रस्ता चांगला आहे, 2 लेन आहे, त्यामुळे ओव्हरटेक करण्याचे वगैरे वांदे येत होते. पण आता तर ठीक आहे, आता बऱ्यापैकी जास्त गाड्या दिसत नाही. आता फक्त इच्छा आहे की लवकरात लवकर हा 2 लेन संपावा. आता जरा झोपून उठल्यावर जरा फ्रेश वाटायला लागलं, त्यामुळे एक नवीन एनर्जी आली आता चालवण्याची. सो बघूया विथ दिस एनर्जी आपण किती अंतर कापतो. मला वाटत नाही रात्रीच्या जेवणाचं काय करायचं आपल्याला, काहीतरी लाईटच खायचं काहीतरी. येस ते बघूया आता पुढे जाऊन आपण एकदम पाऊस पडल्यावरती. पण आधी तरी आता पटापट अंतर कापून घेऊया. ॲटलिस्ट हा 2 लेन हायवे जो आहे ना, दिवसा डबळा क्रॉस झाला पाहिजे. बघूया किती, 30 किलोमीटर बोललेला. 30 किलोमीटर एवढं लवकर आपण आता क्लिअर केले असते मला वाटतं. सो लेट्स सी. सो बघा, फायनली आपला 2 लेन हायवे संपलेला आहे. नॉर्मल हायवे चालू झालेला आहे आणि एवढं हायचं वाटतं ना, त्याला टेन्शन नाही. आता आहेत अजून बँगलोर 400 किलोमीटर आहे, पण प्रेरणाची फ्रेंड आहे ती बँगलोरच्या पलीकडे राहते, तर तिचे 25 किलोमीटर एक्स्ट्रा आहेत. तर आपल्याला म्हणजे बँगलोर सिटीमध्ये नाही घुसायचं, बायपासनेच जायचं आहे, त्यामुळे ते काही टेन्शन नाही आहे. पण मला असं वाटतं बाय द टाइम आपण बँगलोरमध्ये पोहोचू रात्रच झालेली असेल. कारण आता तिच्या घरचं एक्सपेक्टेड टाइम 1 वाजता दाखवत आहे. त्याशिवाय आम्ही काहीतरी खायला वगैरे टाइमपास करू अजून. हां, 3 आता मला माहिती नाही, आता डिपेंड आहे की ब्रेक किती आहे आणि रस्ता कसा आहे आणि ट्रॅफिक किती आहे त्याच्यावर. तसाच रस्ता राहिला तर मग आपण सुसाट जात राहू, 2 ब्रेकमध्ये काम होऊन जाईल. आणि आता जेवायचं तर नाही आहे, म्हणजे स्नॅक्सच खायचं तर जास्त वेळ लागणार नाही. स्नॅक्स आपल्याला जर चांगलं काय खायला मिळालं पटकन आपण खाऊन टाकू रोड साईड. सो बघूया या. आणि समोर तुम्ही बघू शकता काय काय ढग मस्तपैकी साचलेले आहेत. कधीही पाऊस पडू शकतो अशी परिस्थिती आहे. आमचं ना खालच्या गाडीचं काहीतरी ना कालचं कुठचं तरी मडगाड लूज झालंय, आता कुठचं तरी मेकॅनिक बघायचं तर ते जरा चेक करून घेतलं. तर आज काही ना काहीतरी चालूच आहे. बघूया. पण आता रोडला मेकॅनिक दिसेल असं वाटत नाही, तसं काही सिरियस नाही आहे, जस्ट ते प्लॅस्टिकचा तुकडा आहे, पण तो खाली घासला जातो मध्ये मध्ये. जर समजा आता प्लेन रोड आहे तर त्यावेळी नाही घासला जाणार, पण काहीतरी खाली आलं तर तो घासला जाण्याची शक्यता. त्यामुळे ते एक वरी पॉईंट आहे आणि काळोख आता पडायला लागलेलं आहे. ओके, अजून सुद्धा एक 6.5 तासांची जर्नी बाकी आहे. एकदम सुसाट चालू आहे. रस्ता मस्त आहे. आता रस्त्याबद्दल आपण आता काहीच बोलू शकत नाही, त्यामुळे तसा थकवा जाणवत नाही आहे. ओव्हरटेक करण्याचं वगैरे टेन्शन नाही. आता फक्त बघूया की पाऊस पडतो की नाही पडतो. विल अपडेट यू. आणि आता आम्ही गेलो ना वॉशरूम ब्रेक, आणि ना हे इंडियन ऑइलचं ना पेट्रोल पंप आहे. स्वागत छत्रा म्हणून प्लेस आहे तिथलं आहे. आणि आय मस्ट अप्रिशिएट यांचा जो वॉशरूम होता ना, तो म्हणजे ना पेट्रोल पंप वरचा स्वर्ग म्हणावा लागेल. ओके, कारण एवढा छान वॉशरूम आहे ना, केवढा क्लीन आहे. ओके, मी पण आतमध्ये गेलो. हा प्रेरणा, हां म्हणजे आणि तिथे साबण वगैरे ठेवलेलं आहे, क्लीन होतं. तर वॉशरूमला गेलो तर एवढा छान होता ना, मस्तच एकदम क्लीन. पाणी वगैरेची सगळी चांगली सोय होती आणि साबण वगैरे पण ठेवलेला होता. तर आय होप असेच वॉशरूम नेहमीच पेट्रोल पंपवाले देतील. ओके, सो धन्यवाद इंडियन ऑइल स्वागत पेट्रोल पंप छत्रा. तुम्ही जर कधी व्हिडिओ बघितलात तर थँक्स अलॉट. आणि तर वेळ झाली ती डिनरची. काही नाही, लाईट नूडल्सच मागवल्या, शिजवान नूडल्स. आणि आलो ना तर कामत रेस्टॉरंट म्हणून आहे देवनागरीमध्ये. ओके, सो छान रेस्टॉरंट आहे, तुम्ही बघू शकता. सो या आता जरा जेवून घेऊया आपण मस्तपैकी. गरमागरम नूडल्स. अजून 5 तासाचा ट्रॅव्हलिंग बाकी आहे, विचार करा. तर त्याच्यामुळे तेवढं लाईटच जेवणं चांगलं आहे. वाफाळलेल्या नूडल्स आहेत, त्यामुळे खायला मजा येणार आहे. जेवून घेतो आणि मग भेटूया. फायनली बँगलोरला पोचलोय. असं वाटतंय की एका तप्पानंतर पोचलोय. जसं काय म्हणायचं, आता मला ना एक्सप्रेस करण्यासारखं पण काय राहिलं नाही आहे, कारण एवढी एकटी ट्रिप होती ना. म्हणजे आता वाजायला 1:30 वाजला आम्हाला इकडे पोचायला. सो यू कॅन इमॅजिन
मी 11:30ला निघालेलो. सो वी आर ट्रॅव्हलिंग ऑलमोस्ट फॉर 26 आवर्स. ओके 26 आवर्स नंतर आम्ही बँगलोरला पोचलो. ओके आणि ऑफकोर्स कारण कसं होतं जागरण होतं त्याच्यामुळे मध्ये मध्ये झोप घेत आलो. त्याच्यामुळे हे काय पूर्ण ट्रॅव्हलिंग म्हणता येणार नाही. कारण मला असं वाटतं एक 5-7 तास तर आपल्या झोपण्यातच गेले. मध्ये आम्ही झोपण्यात घालवले आणि बाकी एक मला असं वाटतं 20 आवर्सचं ट्रॅव्हलिंग होतं टोटल. थोडं एकटिक होतं पण ठीक आहे. मेन ट्रॅव्हलिंग आता झालेलं आहे. ओके तर आता याच्यानंतर जे ट्रॅव्हलिंग आहे ते मॅक्स 7 to 8 आवर्स. ओके असंच आहे ते. ओके तर ते होऊन जाईल. ओके आणि बाकी आता आरामदायक ट्रिप आहे. उद्या पण आपण बँगलोरमध्येच आहोत. रिलॅक्स. ओके मे बी बघूया. उद्या प्रेरणाच्या फ्रेंड्स वगैरे येणार आहेत तिथे. आता आपण प्रेरणाच्या फ्रेंड्सकडे थांबलो आणि उद्याच्या दिवसाबद्दल आपण उद्याच बोलू. आता या व्हिडिओमध्ये मी तेच थांबतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.